us to pray for our enemies because our prayer releases the Holy Spirit to convince them of their sin and bring them to repentance. आणि आपण या गोष्टीकडे लक्ष देऊया की ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो आमच्या वैऱ्यांसाठी, त्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि त्यांना त्यांची पापे कबूल करून त्यांना पश्चातापासाठी तो तयार करतो. Remember, some things will not happen unless we pray and bring them to repentance. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा की जोपर्यंत आपण प्रार्थना करत नाही काही गोष्टी घडत नाहीत. Some surprising we don't typically like to pray for those who mistreat us, but if we'll pray for the Holy Spirit to convince them, we might see some surprising results. अनेक वेळेस आपण आपल्या वैऱ्यांसाठी प्रार्थना करत नाही, परंतु जर आपण प्रार्थना करायला शिकली तर खात्री बाळगा की त्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला परिवर्तन दिसणार आहे. James chapter 5 verse 6 says, "Pray for one another that you may be healed." It doesn't say to pray for yourself to be healed, although there is nothing wrong that, but to pray for others. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि 16वा वचन सांगत आहे की एकमेकांसाठी प्रार्थना करा. आणि या ठिकाणी आपण स्वतःसाठी प्रार्थना करणं हे काही चुकीची गोष्ट नाही, परंतु आम्ही इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. God has set it up so that He wants us to work through the prayers of others to help us. आणि परमेश्वराने या ठिकाणी आमच्या प्रार्थनेच्याद्वारे इतरांच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी परमेश्वर उत्सुक आहे. Our prayers are the part of the reason others are healed mentally and physically. आणि आपल्या प्रार्थनेमुळं अनेकाच्या जीवनामध्ये मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक त्या ठिकाणी आम्हाला फरक त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. And also in them being saved, आणि त्यांचं तारण होण्यासाठी सुद्धा मदत त्या ठिकाणी मिळणार आहे. although there is not only the Holy Spirit can convince us of sin. आणि फक्त पवित्र आत्माच आम्हाला आमच्या पापाबद्दल जाणीव करून देऊ शकतो. Righteousness and judgment. आणि नीतिमत्वता किंवा न्यायपण याच्याबद्दल सुद्धा. Please see in John chapter 16 verse 8. యోహానాचा 16वा अध्याय आणि 8वे वचन आपण पाहू शकता. When we pray for a lost person to be saved, the Holy Spirit begins to pull on that person's hearts, where it becomes easier to surrender him than continue in rebelling. ज्यावेळेस आपण एखाद्या भरकटलेल्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो, पापी लोकांसाठी आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस पवित्र आत्मा त्यांना तेथून ओढून काढण्यासाठी मदत करतो आणि जी काही त्यांची बंडखोर वृत्ती आहे त्याच्यातून त्यांना माघारी तो ओढतो. Dr. Randy Bird was top cardiologist at San Francisco General Hospital and a professor at University of California. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया या ठिकाणी एक डॉक्टर रँडी बर्ड नावाचे डॉक्टर गृहस्थ आहेत जे कार्डिओलॉजिस्ट आहेत. He conducted a 10 months of study of 393 patients admitted to the coronary intensive care unit of the hospital. हृदयरोगाशी निगडीत असे 393 जे रोगी आहेत अशा रोग्यांवरती त्या डॉक्टरांनी एक परीक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे 10 महिन्यासाठी. In the prayed for group were 192 patients while the remaining 201 patients were not prayed for. आणि या परीक्षणामध्ये त्यांनी असं केलेलं आहे 192 जे पेशंट्स आहेत किंवा रोगी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि 201 पेशंट्स जे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली नाही. Prayer groups around the country were given only the first names, diagnosis and prognosis. आणि या ठिकाणी जे प्रेयर ग्रुप्स आहेत किंवा प्रेयर वॉरियर्स आहेत त्यांना फक्त 192 लोकांची नावं त्यांना देण्यात आलेली आहेत आणि त्यांच्या आजाराबद्दल त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेलं आहे. Of designated 192 patients, the groups were asked to pray for the patients by
name each day, once each day. आणि ह्या 192 लोकांची नावं त्यांना देण्यात आलेली आहेत आणि त्यांची नावं घेऊन प्रत्येक दिवशी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगण्यात आलेली No आहे. other instruction were given. आणि दुसरी कोणतीही सूचना त्यांना देण्यात आलेली नाही. None of the patients and nurses or physicians knew which group the patients were in. आणि कोणत्याही नर्सेसला किंवा त्या ठिकाणी डॉक्टर्सला माहीत नव्हतं की कोणत्या ग्रुपमध्ये कोणता पेशंट त्या ठिकाणी आहे. The results were startling. The prayed for group patients were 5 times less likely to require antibiotics and times less likely to develop fluid filling the lungs. आणि या ठिकाणी आश्चर्याची गोष्ट घडलेली आहे की ज्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आलेली होती त्यांच्यामध्ये लवकर सुधारणा झालेली आहे. किंबहुना त्यांना जे अँटीबायोटिक्स लागत होते हे इतर पेशंट्सपेक्षा त्यांना कमी लागण्यात आलेले आहेत. None of these prayed for patients required breathing tubes compared to 12 in other group, and 5 of the prayed for patients died. आणि या ठिकाणी ज्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आलेली होती अशा ह्या पेशंट्सला कोणत्याही प्रकारची श्वासनलिकेची गरज त्या ठिकाणी लागलेली नाही. The findings were published by American Heart Association. Dr. Bird study shows that praying for others really does make a difference. Even when the patient don't know they are being prayed for. आणि डॉक्टर बायड यांच्या ह्या अभ्यासामुळं एक गोष्ट लक्षात आलेली आहे की इतरांसाठी प्रार्थना केल्याने त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच फरक पडतो जरी त्यांना ह्या गोष्टीची माहिती नसली तरी. What could happen if we started praying for others and ourselves about everything? Our prayer could change the world. आणि ह्या गोष्टीचा विचार करा की जर आपण इतरांसाठी प्रार्थना केली तर निश्चित किती मोठा बदल त्या ठिकाणी घडू शकतो. I would like to conclude this message. Be faithful, ask anything you want in prayer. Our Lord is merciful Lord and He will surely answer your prayer. आणि आज ह्या संदेशाचा शेवट करत असताना मी एवढीच सांगू इच्छिते की देवाशी विश्वासू राहा आणि प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वराकडं तुमची जी काही विनंती आहे ती तुम्ही सादर करा. परमेश्वर कृपाळू आहे, प्रेमळ आहे. तो आमची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. God bless you all. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.